तेंडुलकरांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. शेवट जाता आता फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगतो, बाकी राहू देत सगळे. मला जावेद अख्तरांनी सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. मला जावेद अख्तरांनी मला सांगितलं की म्हणे आम्ही उत्तर प्रदेशमधले, खरं तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचे, म्हणजे आमच्याकडे आम्ही सगळेजण नाटक बिटक, आमच्याकडचं साहित्य, काव्य बिव्य, शेर, आम्ही सगळे त्याच्यामध्ये मशगूल. म्हणे काय आमच्याकडचं साहित्य आणि काय आमच्याकडच्या गोष्टी आणि काय ह्याच्यामध्येच आम्ही होतो. त्या तारुण्यामध्ये मी ते सगळं घेऊन की आम्ही कोण आहोत, आम्ही कोणतरी आहोत असं घेऊन म्हणे आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो. महाराष्ट्रात आल्यानंतर काही दिवसांनी म्हणे माझ्या इथे ओळखी झाल्या, काही मित्र मला भेटले, काही त्यातले मित्र माझे मराठी होते म्हणे. आणि त्या मित्रांना मी भेटलो आणि भेटल्यावर त्यांनी मला सांगितलं चला एका नाटकाला घेऊन जातो तुला, मराठी नाटकाला. तुला कोणतं नाटक? ते म्हणे काय ते शांतता कोर्ट चालू आहे. आणि म्हणे मी ते बघायला गेलो. हे त्यांचं वाक्य सांगतो. मी ते नाटक पाहिलं आणि त्या क्षणाला मला असं वाटलं मी थोबाडीत मारून घ्यावी, की आम्ही ज्या भ्रमात होतो की आमच्याकडचं उत्तरेकडचं आमचं नाटक आणि काव्य आणि सगळ्या गोष्टी इतक्या प्रचंड ताकदीच्या आहेत, हे नाटक पाहिल्यावरती आमच्या लक्षात आलं की आम्ही कुठे आहोत आणि हे महाराष्ट्र कुठे आहे, मराठी लोक कुठे आहेत. हे बाहेरच्यांना जाणवते महाराष्ट्राचं महत्त्व. महाराष्ट्राला कधी जाणवणार आहे? तुम्हाला कधी कळणार आहे आपण कोण आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय ताकद, आपले पूर्वज काय बोलून गेले. हे आपले पूर्वजच. या लोकांनी इतक्या खस्ता खाल्ल्या, इतकी तपश्चर्या केली, इतक्या गोष्टी केल्यात या महाराष्ट्रासाठी, ज्याचं या महाराष्ट्राला शून्य कौतुक आहे. आणि आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीचं. आम्ही सहज दुसऱ्याशी सहज हिंदीमध्ये बोलायला लागतो. माझं तुम्हाला फक्त सांगणं आहे आज, बाकी सगळं सोडून द्या. सगळ्या गोष्टी होत राहतील, आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत राहू. महाराष्ट्रामधल्या मराठी माणसांनी फक्त मराठीमध्ये बोलावं, समोरचा हिंदीत बोलला तरी चालेल. तुम्हाला भांडायचंय मराठीत भांडा, समोरचा हिंदीत भांडू देत, तुम्ही मराठीत भांडा. जे तुम्हाला व्यक्त करायचंय ते मराठीमध्ये व्यक्त करा. समोरचे झक मारत मराठीमध्ये बोलायला लागतील. आज मला मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे, हा माझ्या मनातला महाराष्ट्र आहे. एकदा तुम्ही भाषेवरती जर समजा टणक राहिलात आणि कडक राहिलात, बाकीच्या गोष्टी आपोआप घडतील. माझी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही इथे जमलेल्या सर्वांना आणि इथे माझे प्रसारमाध्यमाचे लोक जे आले असतील त्यांच्या मार्फत जे महाराष्ट्रामध्ये जे कोणी लोक बघत असतील, ऐकत असतील, त्या सर्वांना माझं सांगणं आहे, जिथे कुठे जाल, जिथे कुठे बोलाल, ज्यांच्याशी कोणाशी बोलाल, समोरचा मराठी असो अमराठी असो, कोणी म्हणजे कुणी असू देत अमराठी, तुम्ही सगळेजण त्याच्याशी मराठीमध्ये बोलावं एवढी फक्त हात जोडून विनंती करतो. आज रोहितराव मला तुम्ही आज इथे बोलवलं, मला माहिती नाही मी किती वेळ बोललो, बोलण्याच्या ओघात जरा जास्ती बोललो असेल, परंतु समजून घ्या माझं म्हणणं काय आहे ते. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं याच्या पुढचा महाराष्ट्र आपण सगळेजण घडू ही एक इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.